तर या संपूर्ण प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी आणखीन एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे पुन्हा एक वाद निर्माण होऊ शकतो। मुघलांना पुणेकरांनी थोपवलं असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावलाय। त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय पलटवार केलाय पाहूयात। पण तो आता आमची लढाई संपलेली आहे। मला शिंदे साहेबांनी सक्त ताकीद दिली की आता तू काय बोलू नको, 2 दिवस मी बोलणार नाही। पण माझ्या अंगावर जी मुघलाची टीम मुघल सगळे माझ्या अंगावर आले होते 10-15 दिवसात। वक्फ बोर्डची त्यांना जरा जागेची काळजी पडली तर त्या मुघलांना या पुणेकरांनी थोपवलेलं आहे असं मला वाटतंय। आणि पुढील कामासाठी शिंदे साहेब जे आदेश देतील त्यांना मी आदेश पाळेन, पण त्यांना मनापासून धन्यवाद देईन। त्यांच्या वाणीतून जो शब्द निघाला तो खरंच आज खरा ठरतोय। सर्वांनी काळजी घ्यायची आहे की महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही, ही काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या आहे की महायुतीमध्ये मनभेद होऊ देऊ नका, मतभेद होऊ देऊ नका। माननीय एकनाथजी धंगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील, अजितदादा देतील। शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणे।